काही मोजके अधिकारी महाविकास आघाडीसाठी काम करतायत, भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप। शहादा तळोदा मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच। आता अजितदादांचा शिलेदाराने ठोकला विधानसभेच्या शड्डू। मालेगावात ठाकरे गटाला मोठा धक्का। 35 वर्षापासून एकनिष्ठ असलेला नेता शिंदे गटात दाखल। पोलीस चालत जाऊन रुग्णालयातील स्ट्रेचरवर झोपले। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर जितेंद्र आव्हाडांचा दावा। संस्था संचालकावर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो, हे धक्कादायक आणि संशयास्पद। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेशाला तुमचा विरोध का? गिरीश महाजनांनी सांगितलं। मनोज जरांगेचा मराठा आरक्षण आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केल्याचा आरोप। चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या राहुल कलाटेंना ठरवलं, आता महाविकास आघाडीत लावली फिल्डिंग, तुतारी फुंकणार की मशाल पेटणार? ते सरकार वाचवण्यामध्येच मशगूल। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर अमोल कोल्हेंच्या गृहमंत्र्यांवर थेट निशाणा। अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा आणि हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला? संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला। परतीच्या पावसाचा जोर वाढणार, राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता। निलेश लंकेच्या पारनेर मतदारसंघात संघर्ष पेटण्याचं चिन्ह। जागा आम्हाला सोडा, नाहीतर महाविकास आघाडीत बंडखोरी होणार, ठाकरेंचा सेनेचा इशारा। प्रवाशांच्या जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बस सेवा सुरू। पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा। त्या लोकांना निवडणुकीपर्यंत 3 वेळा भेटा, अमित शहांना भाजप नेत्यांनी दिला विजयाचा फॉर्म्युला। हे मुळीच खपवून घेणार नाही, निवडणुकीसाठी भाजपची रणनीती, अमित शहांचा मंत्र आणि सज्जड दम। संजय राऊत यांचे डोकं फिरलंय, त्यांना ठाण्यातील वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, भरत गोगावले यांची खरमरीत टीका। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, संजय पाटलांसमोरच शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीतील आढावा बैठकीला नितीन गडकरी अनुपस्थित, चर्चेला उधाण, नेमकं कारण काय? एका शिंदेचा एन्काउंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, संजय राऊत। काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, जात पडताळणी समितीची निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द।